म्हणजे काल पण भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी विधान केले. म्हणजे मी मीडियाच्या माध्यमातून माननीय प्रदेशाध्यक्षांना सांगू इच्छितो की आमच्या या माता भगिनींकडे येऊन एकदा विचारा, आमच्या या शेतकरी बांधवांना एकदा विचारा, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणतात. या शेतकरी आक्रोश मोर्चाने काही फरक पडणार नाही. आम्ही त्यांना म्हणतो केंद्रात तुमचं सरकार आहे, तुमचे 303 खासदार आहेत, नेते तुमचे, आमच्या कांद्यावरचे निर्यात बंदी उठवायला आधी सांगा ना. आमच्या आक्रोश मोर्चावर जो आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचे विषय घेऊन पुढे जातो, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे मांडतो, त्या आक्रोश मोर्चावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नेत्यांना का सांगत नाही निर्यात बंदी उठवायला, हा आमचा रोकडा सवाल आहे. आणि आता तुम्ही माता भगिनींनी कांद्याच्या माळा दिल्या. या कांद्याच्या माळांची फार मोठी आठवण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात असेल. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत आले होते. अजून तुम्हाला आठवतं का ताई? तेव्हा काय म्हणणं होतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं? निर्यात बंद करा, निर्यात बंद करा, कांद्याचे भाव वाढले, निर्यात आधी बंद करा. आणि तेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांनी काय सांगितलं? माझ्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची ही संधी आली आहे, तुम्ही कांद्याच्या माळा किती घालू द्या, आम्ही निर्यात बंद करणार नाही. आज तुमच्यापैकी कितीतरी उदाहरणं असतील. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यावेळी हा निर्णय घेतल्यामुळे सफराच्या घरात राहणारी माणसं आज स्लॅबच्या घरात राहायला गेल्याची उदाहरणं आपल्या परिसरात आहेत की नाही. आणि ही परिस्थिती तेव्हा होती. आज मात्र जेव्हा 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा केंद्र सरकारने खाईखाली निर्यात बंदी लागली. माझं आणि सुप्रियाताईंचं निलंबन झालं. का झालं? आम्ही काय मागणी करत होतो? कांद्याच्या निर्यात बंदीवर चर्चा करा, शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर चर्चा करा, ही तर मागणी करत होतो ना. पण आता लाईट गेली का घालवली मला माहित नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.